मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते. त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशिली पदार्थांच्या बाबतीत माहिती काढा. त्यानुसार आमची डीबी टीम ए सावंत, चिटणीस साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते. त्यात 6 किलो गांजा होता, ज्याची किंमत 72,000 होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ग्रॅम एमडी मिळालं होतं. त्या एमडीमध्ये जिच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते. असे 3 एमडीमध्ये आणि 1 गांजामध्ये मिळाले आणि गांजामुळे 72,000 रुपयाचे गांजा आहे आणि एमडीमध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण एमडी व इतर साहित्य देऊन जप्त केलं आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेलं आहे. गांजा विक्री करण्यासाठी कुठून आलेला कोण आरोपी होते यांची पार्श्वभूमी? आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून. तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे. आरोपीची नावं आहेतच. याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणारा आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सोनवणे आणि जो एमडी मिळालेला आहे त्या एमडीमध्ये एकूण 3 आरोपी आहेत. त्या 3 आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी, रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे 3 आरोपींची 3 आरोपी एमडीमध्ये आणि 1 आरोपी गांजामध्ये असे 4 नाव आहेत. एमडीची किंमत काय आणि एमडी साधारणतः त्याची 1 लाख रुपये किंमत आहे. 10 ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला.